रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अलीकडे बिघडलेला आहार आणि त्यामुळे अन्नामध्ये होणारी कमतरता, त्यातल्या त्यात विटॅमिन B12, फॉलेट किंवा फॉलिक ॲसिड आणि लोह म्हणजे आयर्न डिफिशियन्सी हे शरीरामध्ये कमी असल्यामुळं लक्षात ठेवा, मुलींचे किंवा मुलांचे ओठ हा जो भाग आहे, हा भाग पूर्णपणे पांढरा होऊन जातो आणि त्याला भेगा पडतात. तर अशा मुलांसाठी मी कशामुळे होतो ते बी सांगितलं की अशा मुलांनी काय करावं किंवा मुलींनी काय करावं किंवा स्त्रियांनी पुरुषांनी. अशी अवस्था जर आपली असेल आणि त्यातल्या त्यात हे थंडीमध्ये जास्त प्रमाणात होतं आणि तोंड थोडंसुद्धा उघडता येत नाही. उघडलं की काय होतं, तिथं चिर पडलेली असते खालच्या ओठाला किंवा वरच्या ओठाला. भेगा पडणं, इथं चिरा पडणं ही सगळी लक्षणं त्याचीच आहेत, लक्षात ठेवा. आणि एवढा त्रास होतो की अन्नसुद्धा खाता येत नाही, इतकी वाईट स्थिती होते त्या व्यक्तीची. मग यातून सुटका करण्यासाठी मी साधे सोपे उपाय सांगतोय. एक 2-3 उपाय सांगतोय. ते सर्वच्या सर्व केले किंवा त्यातला कोणताही एक उपाय केला तरी सुद्धा चालू शकतोय. उपाय पहिला मी काय सांगतोय तो पहा. एक 2 कप पाणी घ्यायचं, 2 कप पाणी. त्या 2 कप पाण्यामध्ये मोठ्या 3 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा फोडी करून त्या पाण्यामध्ये उकळू द्यायचं, अगदी 1 कप पाणी राहीपर्यंत. आता लक्षात ठेवा बरं का, या गोष्टी मी सांगतोय या साध्या सोप्या गोष्टी आहेत. तुम्हाला यातून लगेच मला बाहेर काढायचं आहे, म्हणजे त्रास तर होता कामा नये. आणि ते 1 कप पाणी राहिलं की त्यात थोडंसं लिंबू पिळायचं आणि ते आपण सकाळी सकाळी रिकाम्या पोटी, अनुषा पोटी ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेला हे चहा म्हणूनच घ्यायचं. हे एक झालं. आता दुसऱ्या काही मी गोष्टी सांगतो. B12 मिळण्यासाठी आपणाला काय करणं आवश्यक आहे, तर दुधापासून बनवलेले पदार्थ, उदाहरणार्थ चीज, पनीर, हे पनीरची भाजी किंवा दूध पिणं, 1 टाईम तर दूध पिणं हे आवश्यक आहे. हे एक सांगितलं मी. आता लोहासाठी म्हणजे आयर्न डिफिशियन्सी जर असेल तरीसुद्धा ही गोष्ट घडून येते. आणि हे नाहीसं करण्यासाठी काय करायचं, तर बीट सर्वांना माहीत आहे. किंवा साधं सोपं, जर बीटचा ज्यूस तुम्हाला प्यायचा नसेल, हा बीटचा ज्यूस करायचा म्हणजे रस करायचा आणि तो रस एक आठवड्यातून 2-3 वेळा तरी, तुम्ही नाही दररोज घेतला तर आठवड्यातून 2-3 वेळा तर तुम्ही घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि तिसरा मी फोलेटसाठी सांगतोय. याच्यासाठी तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या भाज्यापाल्या, ह्याच्यामध्ये दोन्ही असतं बरं का. पालकाची भाजी खाणं किंवा हिरवी कोणतीही भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला याच्यापासून पूर्णपणे हे जे ओठ तुमचे उलतात किंवा ओठ हे पांढरे होतात त्याच्यापासून पूर्णपणे संरक्षण होईल. आता मी पुढे अतिशय महत्त्वाचा उपाय मी पुढे सांगणार आहे, लक्षात ठेवा.
हा उपाय जवळजवळ सर्व जणांनी जर केला तर माझ्या मते इतर उपाय करण्याची आवश्यकता भासत नाही आहे. उपाय असा आहे, ओला नारळ जे असतो त्या ओल्या नारळाचं खोबरं चावून खायचं किंवा नारळातील पाणी प्यायचं. आठवड्यातून 3-4 वेळेला नारळाचं पाणी जर पिला तुम्ही तर हा प्रॉब्लेम तुमचा पूर्णपणे दूर होईल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, नारळाचंच तेल घ्यायचं लक्षात ठेवा आणि त्या नारळाच्या तेलामध्ये बोट बुडवून सायंकाळी दररोज हे नारळाचं तेल घ्या किंवा बदामाचं तेल घ्या. बदामाच्या तेलापेक्षा नारळाचं तेल अतिशय उत्कृष्ट. आणि सायंकाळी झोपताना काय करायचं, महत्त्वाची गोष्ट सांगायला लागलोय मी. कमीत कमी 4 ते 5 दिवस कंटिन्युअस आपली जी नाभी असते, नाभी ज्याला आपण बेंबी म्हणतो, त्या बेंबीमध्ये मोहरीच्या तेलाचे एक 4-5 थेंब त्या नाभीमध्ये सोडणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर एवढे उपाय तुम्ही जर केले तर माझ्या मते जे ओठ उलण्या असेल किंवा ओठांना आतून फुटकुळ्या बाहेरून फुटकुळ्या किंवा हा पूर्ण भाग असा उघडूसुद्धा देत नाही, लक्षात ठेवा. हे जर तुम्ही केलं लक्षात ठेवा तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे मेडिकलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा B12चे विटॅमिन B12 मिळतं मेडिकलमध्ये. जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही मेडिकलमध्ये हे जे मी आता सांगितलेले ते असलेले पदार्थ जर मेडिकलमध्ये सिरप स्वरूपात उपलब्ध असतील तर ते घेतले तरी चालतात. आणि जर एवढ्याही उपायाने समजा एक 3-4 आठवडे तुम्ही, हे काय लगेच झालेलं नसतं, त्याच्यामुळं चांगलं 1-2 महिने करावे लागतं, त्यावेळेला फरक पडतो. पुन्हा एकदा सांगतो, हे लगे आज लावलं की लगे उद्या नाही फरक पडणार. तुम्हाला 3 आठवड्याच्या पुढे म्हणजे 21 दिवसाच्या पुढे कुठलाही तुम्हाला आयुर्वेदाचा फरक दिसू शकतो. विश्वास असेल त्याने हा उपाय करा, नाहीतर एवढे उपाय करूनही जर राहिलं नाही तर आपण डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे. जेवढं माझ्याकडं आहे भगवंताने दिलेलं तेवढं त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.